जन्माला आल्यावर कोणी आपल्यावर असा शिक्का मारत नाही की याला गणित सोपं जाईल, याला गणित अवघड जाईल. पण लक्षात घ्या, या छोट्या छोट्या गोष्टींवरती ठरत असते आपली गणिताची इमारत किती स्ट्रॉंग असणार आहे. म्हणजे तुमचं फाउंडेशन वीक असेल तर तुम्ही गणित स्वतःसाठी अवघड करून घेण्याकडे जात आहात. पण तुम्ही काय करता, तुम्ही सोबत मित्रांच्या जाण्यासाठी, क्लास सोबत राहण्यासाठी तुम्ही सुरुवातीपासून डायरेक्टली शॉर्टकट वरती जाता. पण तरीही तुम्हाला कॉन्सेप्ट आठवत नाही, कारण तुमचं फाउंडेशन वीक आहे. आणि या प्रोसेसचे असतात 3 फेज. तर बघूया मित्रांनो, हे 3 फेज नेमके कोणते आहेत. जन्माला आल्यावर कोणी आपल्यावर असा शिक्का मारत नाही की याला गणित सोपं जाईल, याला गणित अवघड जाईल. आपल्याला गणित सोपं जाणार आहे की अवघड हे ठरत असतं एका प्रोसेसद्वारे. आणि या प्रोसेसचे असतात 3 फेज. पहिला फेज येतो अभ्यास करताना, दुसरा फेज येतो प्रॅक्टिस करताना, तिसरा फेज येतो परीक्षा देताना. या तिन्ही फेजला आपण कसं रिॲक्ट करतो यावर ठरतं आपल्याला गणित सोपं जाणार आहे की अवघड. तर बघूया मित्रांनो, हे 3 फेज नेमके कोणते आहेत. फेज क्रमांक 1. मित्रांनो, या फेजला म्हणतात फाउंडेशन फेज. आणि हा फेज समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्या भूतकाळात जावं लागेल. आपण प्रेझेंट मधून पास्ट मध्ये जाऊ. बघा मित्रांनो, नेमकं इथं काय होतं, आपण अभ्यास करत असताना, आपण शिकत असताना क्लासमध्ये, आपल्या लेक्चरमध्ये छोट्या छोट्या अशा गोष्टी असतात की ज्या एक तर आपल्याला समजत नाही किंवा आपल्या लक्षात राहत नाही, किंवा थोड्याशा समजतात, थोड्याशा लक्षात राहतात. मग आपण काय करतो, आपला सिलेबस पुढे चालू असतो. मग आपण त्या सिलेबस सोबत जाण्यासाठी त्या गोष्टी तशाच राहून देऊन पुढे पुढे जात असतो. पण लक्षात घ्या, या छोट्या छोट्या गोष्टींवरती ठरत असते आपली गणिताची इमारत किती स्ट्रॉंग असणार आहे. हे बघू एका उदाहरणाद्वारे. बघा, सपोज मित्रांनो, तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे. आपल्याला हे गणित ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की हे गणित आपल्याला येत नाही म्हणजे नेमकं काय होतं मित्रांनो. बघा, उदाहरण असं आहे, 5p + 5p + 3. हे समजण्यासाठी आपल्याला 5p + 3 कसं हे सोडवायचं समजायला पाहिजे. हे सोडवण्यासाठी आपल्याला 5p म्हणजे काय हे कसं सोडवायचं हे समजायला पाहिजे. आणि 5p सोडवण्यासाठी आपल्याला गणितामध्ये p, x, a हे का वापरायचे हे समजायला पाहिजे. जर आपल्याला हा p समजला नाही तर 5p समजणार नाही, 5p + 3 समजणार नाही, आणि त्या पुढचं हे एक्सप्रेशन समजणार नाही. याला तुम्ही एका बिल्डिंग सारखं बघा. कुठलीही बिल्डिंग किती स्ट्रॉंग आहे, किती उंच न्यायची हे कशावर ठरतं, तर ते ठरतं त्या बिल्डिंगचं फाउंडेशन किती स्ट्रॉंग आहे. या फेजमध्ये जर तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तर लक्षात घ्या, तुम्ही गणित सोपं करण्याकडे जात आहात. आणि जर मी सांगितल्याप्रमाणे क्लासमध्ये राहिलेल्या गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या नसतील, तुमच्या त्या वीक असतील, म्हणजे तुमचं फाउंडेशन वीक असेल तर तुम्ही गणित स्वतःसाठी अवघड करून घेण्याकडे जात आहात. मित्रांनो, आता बघू फेज क्रमांक 2. हा जो फेज आहे ना मित्रांनो, हा फेज येतो प्रॅक्टिस करताना. या फेजमध्ये नेमकं काय होतं हे बघू. या फेजला म्हणतात सिक्वेन्स फेज. या फेजमध्ये बघा मित्रांनो, आपल्याला एखादा प्रॉब्लेम सोडवायचा असतो, आपल्याला प्रॉब्लेम कडून सोल्युशन कडे जायचं असतं. पण होतं काय, आपलं फाउंडेशन वीक असल्यामुळे आपल्याला तो प्रॉब्लेम सोडवता येत नाही. पण आपला क्लास तसाच पुढे पुढे चालू राहत असतो, आपल्या सोबतचे मित्रही अभ्यास करत पुढे पुढे जात असतात. मग आपल्यालाही तो स्पीड तसाच ठेवायचा आहे. थोडंसं आपण मागे राहिलो तर त्यांच्यासोबत जाण्यासाठी आपण काय करतो, तर आपण जी मधल्या काही स्टेप आहेत त्यांना आपण बायपास करतो आणि आपण शॉर्टकट घेतो, जी की आहे एक रॉंग सिक्वेन्स. बघा, प्रॉब्लेम सोडवताना या प्रकारच्या स्टेप्स असल्या पाहिजे. अगोदर आपण प्रॉब्लेम आपल्या समोर येतो, आपल्याला त्या प्रॉब्लेमचं अंडरस्टँडिंग झालेलं असतं, मग आपण त्याची प्रॅक्टिस करतो, आणि मग तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कोणता शॉर्टकट घ्यायचा हे समजून घ्यायचं असतं. पण होतं असं की आपलं फाउंडेशन वीक असल्यामुळे आपल्याला त्याचं अंडरस्टँडिंगच होत नाही. अंडरस्टँडिंग न झाल्यामुळे आपल्याला त्याची प्रॅक्टिसच करता येत नाही. मग आपण काय करतो, तरीही आपल्याला पुढे जायचं म्हणून आपण प्रॉब्लेम बघितला की डायरेक्टली शॉर्टकटच्या शोधात लागतो. आणि असे मार्केटमध्ये वेगवेगळे पुस्तकं आहेत की ज्यामध्ये भरपूर शॉर्टकट दिले आहेत. ते शॉर्टकट चुकीचे आहे असं मी म्हणत नाही, परंतु शॉर्टकट समजून घेण्याचा, शॉर्टकट लक्षात ठेवण्याचा जो सिक्वेन्स असतो तो सिक्वेन्स याप्रमाणे असतो. तुमचं अंडरस्टँडिंग, मग प्रॅक्टिस आणि मग शॉर्टकट. पण तुम्ही काय करता,
तुम्ही सोबत मित्रांच्या जाण्यासाठी क्लास सोबत राहण्यासाठी तुम्ही सुरुवातीपासून डिरेक्टली शॉर्टकट वरती जाता आणि यामुळे तुमचं जे फाउंडेशन ऑलरेडी वीक आहे ते स्ट्रॉंग होण्याऐवजी तुम्ही आणखी गणित हार्ड करून घेण्याकडे जाता। याला तुम्ही एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ शकता। सपोज एक छोटंसं लहान मूल आहे आणि त्याला तुम्हाला पळायला शिकवायचं आहे, तर ते मुलाला तुम्ही डायरेक्टली पळायला शिकवणार का? तर नाही, त्याला अगोदर चालायला शिकवायला लागेल। चालता चालता त्याचे पायाचे मसल स्ट्रॉंग होतील, त्याला बॅलन्स जमायला लागेल, मग तुम्ही त्याला पळायला शिकू शकता। पण ही गोष्ट मात्र आपण गणितामध्ये करत नाही। आपण काय करतो, लहान मुलाला डायरेक्टली उभं राहिले की पळायला शिकवायचा प्रयत्न करतो आणि आपण तिथे पळतो। म्हणून या सिक्वेन्स वरती ठरतं की तुमचं गणित स्ट्रॉंग असणार आहे की वीक असणार आहे। रॉंग सिक्वेन्स असेल तर तुम्ही तुमच्यासाठी गणित अवघड करून घेत आहात। आता बघूया मित्रांनो फेज क्रमांक 3। हा फेज येतो परीक्षा देताना। या फेज मध्ये नेमकं काय होतं हे बघू मित्रांनो। या फेजला म्हणतात माइंडसेट फेज। या फेज मध्ये या प्रकारे प्रोसेस घडते। आपण ज्यावेळेस परीक्षा देतो त्यावेळेस आपण प्रश्न बघतो। प्रश्न बघितला की आपल्या डोक्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ही येते की हा प्रश्न सोडवण्यासाठी शॉर्टकट कोणता आहे। मी सांगितलं, जर अंडरस्टँडिंग आणि प्रॅक्टिस नसेल तर परीक्षेत तुम्हाला शॉर्टकट आठवणार नाही। साहजिक तुम्हाला हा शॉर्टकट आठवत नाही। मग तुम्ही काय करता, मग तुम्ही हे आठवायचा प्रयत्न करता की वर्गात आपण कुठल्या स्टेपनी हे गणित सोडवलं होतं। तुम्ही स्टेप्स आठवायचा प्रयत्न करता, तुम्ही कॉन्सेप्ट वरती जाण्याचा प्रयत्न करता, पण तरीही तुम्हाला कॉन्सेप्ट आठवत नाही कारण तुमचं फाउंडेशन वीक आहे। तुमचं फाउंडेशन वीक असल्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर एकतर येत नाही। मग निगेटिव्ह सिस्टम जर नसेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काहीतरी इनकरेक्ट देऊन येता, चुकीचं देऊन येता। जर निगेटिव्ह सिस्टम असेल तर तुम्ही तो प्रश्न ब्लँक ठेवता आणि ज्यावेळेस रिझल्ट तुमच्या हातात येतो त्यावेळेस साहजिक त्या प्रश्नाचं उत्तर, त्या प्रश्नाचे मार्क्स तुम्हाला मिळत नाही। अशी ही सायकल खूप वेळा रिपीट होते। तुम्ही एकदा परीक्षा दिली, दोनदा परीक्षा दिली, ही सायकल रिपीट होत जाते आणि मग शेवटी तुमचा एक असा माइंडसेट तयार होतो की मला गणित जमत नाही, मला गणित अवघड जातं, गणित माझ्या लक्षात राहत नाही, शॉर्टकट माझ्या लक्षात राहत नाही, फॉर्म्युलेज माझ्या लक्षात राहत। तो ही जी फायनल स्टेज आहे हिला आपण म्हणतो निगेटिव्ह माइंडसेट। आणि हा निगेटिव्ह माइंडसेट या प्रकारे तयार होतो। पहिले फाउंडेशन वीक राहतं तरी तुम्ही प्रगती करायची, पुढे जायचे म्हणून तुम्ही शॉर्टकट घेता आणि परीक्षेमध्ये फाउंडेशन पण वीक असल्यामुळे आणि शॉर्टकट पण आठवलं नसल्यामुळे तुम्हाला तरीही त्या प्रश्नाचं उत्तर येत नाही। ही सायकल रिपीट होऊन एक निगेटिव्ह माइंडसेट तुमचा तयार होतो आणि हा जो निगेटिव्ह माइंडसेट असतो ना मित्रांनो, हा निगेटिव्ह माइंडसेट असतो एका काळ्या चष्माप्रमाणे। एकदा हा चष्मा घातला की तुम्हाला सगळं काळं दिसायला लागतं। जर तुम्हाला या तिन्ही फेज मध्ये जाऊन तुमचा जर निगेटिव्ह माइंडसेट तयार झाला असेल आणि तुम्हाला गणित जर हार्ड जात असेल तर माझा पुढे येणारा व्हिडिओ नक्की बघा, कारण की तुमच्या डोळ्यावर चढलेला हा काळा चष्मा कसा काढायचा आणि तुमचा निगेटिव्ह माइंडसेट पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करून गणितामध्ये परफेक्ट कसं व्हायचं हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। जय हिंद।